म्हाडा मंडळाची जी प्रधानमंत्री आवास योजनेची घरांची जी योजना असते, त्या योजनेमध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी जे म्हाडा मंडळ आहेत, ते सुद्धा तुम्हाला गृहकर्ज देणार आहेत आणि त्याच्यासाठी एक एजन्सी सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला फक्त ते 4% जे होम लोन असतात, तुम्ही होम लोन जर कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेकडून जर तुम्ही होम लोन घेतला, जर तुमचा सिबिल स्कोर जर चांगला असला, तर तुम्हाला 7.5% ते 8% टक्क्यांनी तुम्हाला होम लोन मिळत असते राष्ट्रीयीकृत बँकेकडून. जर तुम्ही फायनान्सकडून जर होम लोन जर घ्यायचा विचार केला, तर जवळपास तुम्हाला ते 11 ते 12% टक्क्यांनी तुम्हाला जी होम लोन मिळत असते आणि तुम्हाला जर म्हाडाचं जर घर घ्यायचं असेल, तर तुम्हाला फक्त ते 4%च तुम्हाला जे होम लोनसाठी जे त्यांनी जी निवडलेली जी संस्था आहे, त्यांच्यामार्फत मिळणार आहेत. आता ही बातमी आलेली आहे. ही बातमी कशी आहे? अर्ज कुठे करावा लागेल? प्रोसिजर काय आहेत? कोणत्या म्हाडा मंडळासाठी ही योजना राबवल्या जाणार आहेत? जसे की कोकण म्हाडा मंडळ आहेत, मुंबई म्हाडा मंडळ आहेत, पुणे म्हाडा मंडळ आहेत, नाशिक म्हाडा मंडळ आहेत, छत्रपती संभाजीनगर म्हाडा मंडळ आहेत, त्यानंतर नागपूर, चंद्रपूर असे जे म्हाडा मंडळ आहेत, ह्या सर्वांसाठी ही योजना असेल की नाही, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला जे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. तर चला आपण त्या बातमीकडे आता वळू. जी म्हाडा मंडळ आहेत, म्हाडा मंडळामध्ये जे जर तुम्ही जर म्हाडाकडून जर घर घेतलं, त्या घराला म्हाडा हे तुम्हाला 4% दरांनी तुम्हाला आता ही व्याज व्याजाच्या रूप म्हणजे व्याज लावणार आहेत. म्हणजे 4% नी तुम्हाला ही जे होम लोन आहे, ते होम लोन करून देणार आहेत. तर आता ती बातमी काय, ते आता बातमी आपण पुरवू. तर चला त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. हे आजच्या वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे, की पी-एम-ए-वाय मधील घरांसाठी लवकरच गृहकर्ज सुविधा. म्हाडा कोकण मंडळातील घरांसाठी 4% व्याज दराने कर्ज. म्हणजे तुम्हाला फक्त जर म्हाडाचं जर घर घेतलं, तर तुम्हाला 4%च दराने तुम्हाला हे व्याज म्हणजे व्याजाचे पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत. आता बातमी अशी आलेली आहे, की म्हाडाच्या कोकण मंडळातील हजारो घरं विक्रीविना रिक्त असून, ही रिक्त घरे मंडळासाठी डोकेदुखी बनली आहेत. रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळ विविध पर्याय उपलब्ध करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेतील पी-एम-ए-वाय रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळाने गृहकर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी एक खाजगी वित्तीय संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं सुरुवातीला, की एक खाजगी संस्था त्याच्यासाठी निवडण्यात आलेली आहे. ही वित्तीय संस्था इच्छुकांना, अर्जदारांना 25 लाखापर्यंतच्या घरांसाठी 4% व्याज दराने गृहकर्ज उपलब्ध करून देणार आहे. 4% व्याज दराने गृहकर्ज उपलब्ध होणार असल्याने या घरांना चांगला प्रतिसाद मिळेल, असे कोकण मंडळाला वाटत आहे. जे कोकण मंडळातील जी घरे आहेत, त्या घरांसाठी जे राहिलेली शिल्लक घरे आहेत, प्रधानमंत्री आवास योजनेतील, त्या घरांसाठी आता एक एजन्सी नियुक्त झालेली आहे आणि तुम्हाला त्या एजन्सीमार्फत तुम्हाला जर जर तुम्ही म्हाडाचं घर घेतलं, तर त्या म्हाडाच्या मार्फत जी एजन्सी नियुक्त करण्यात आलेली आहे, त्यांच्याकडूनच तुम्हाला जे होम लोन करून देण्यात आलं 4% व्याजदराने. विविध कारणांमुळे कोकण मंडळातील हजारो घरं रिक्त आहेत. जसे की विरार, बोळिंज, खोनी, गोठेघर, शिरढोण, भंडारली, ठाणे, कल्याणसह अन्य ठिकाणांचा घरांचा यात समावेश आहे. रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळाचे बुक माय होम संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घरांची विक्री सुरू केली आहे. यातील काही प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे. पण आता येत्या 6 महिन्यात रिक्त घरे विकण्याचे उद्दिष्ट कोकण मंडळाने ठेवले आहे. अजूनही 12,000हून घरे रिक्त असून यात प्रधानमंत्री आवास योजनेतील 8,000हून घरे ही उपलब्ध आहेत. यामधील गोटेघर, भंडारली, शिरढोण, खोनी, विरार, बोडीज असे या घरांची इथे त्यांनी जे आपण हे लोकेशन सांगण्यात आलेले आहे. या लोकेशनला ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेतील आहे. या ज्या लोकेशनला तुम्हाला जर घर घ्यायचं असेल, तर यांच्यासाठी जे जशी सिडकोची जशी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह जी आता सुविधा जी आता लॉटरी निघालेली आहे 4,508 तशी म्हाडा मंडळाची बुक माय होम ही एक वेबसाईट आहे. तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि या घरांसाठी
तुम्हाला जे लोकेशन सांगण्यात आलेले आहे, जसे की गोठेघर, भंडारली, शिरढोण, खोनी, विरार, बोडीज ही याच्यामधील जे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे आहेत, याच घरांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. म्हणजे तुम्हाला येथे जर घर घ्यायचं असेल, तर तुम्हाला 4% दराने स्वतः म्हाडा पुढे येणार आहे आणि तुम्हाला हे व्याज करून देणार आहेत. म्हणजे व्याजाच्या रूपामध्ये 4% नी तुम्हाला ते होम लोन करून देणार आहे. ही घरे विकण्यासाठी आता मंडळाने इच्छुकांना, अर्जदारांना सुलभरित्या म्हाडामार्फत गृहकर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला म्हाडा मंडळात म्हणजे तुम्ही म्हाडाकडून घर घ्यावं, सिडकोकडून घर घ्यावं, तुम्हाला होम लोन हे आपापल्या परीने तुम्हाला होम लोन करावे लागत असते. जसे की आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम टॅक्स रिटर्न, जे पेमेंट स्लिप, जे तुम्हाला होम लोन करण्यासाठी डॉक्युमेंट लागत असतात. पण आता या गोष्टीसाठी स्वतः म्हाडा पुढे येणार आहेत. म्हणजे म्हाडा हे आपल्या म्हणजे सरकारी संस्था आहेत आणि याच्यामार्फत जर होम लोन करून देणार आहेत, म्हणजे तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची फसवेगिरी होणार नाही. म्हाडामार्फत जर तुम्ही म्हाडाचं घर घेतात आणि म्हाडाच तुम्हाला जर होम लोन करून देणार आहे, तर म्हणजे तुम्हाला एकदम कुठेही धावपळ होणार नाही. म्हणजे त्यांच्या मार्फतच तुमचं होम लोन होऊन जाणार आहे आणि तुम्हाला जी धावपळ होणार आहे, ते कमी होणार आहे. त्यानुसार हरियाणा स्थित टी-एन-बी फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. बघा, जे हरियाणा स्थित जी खाजगी संस्था आहेत, त्यांच्या मार्फत ही जी होम लोन जे करून देण्याची जी संस्था आहेत, त्यांच्या मार्फतच यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता लागणार नाही. या संस्थेला स्वीकृतीपत्र देण्यात आले असून या संस्थेकडून पी-एम-ए-वाय योजनेतील घरांसाठी गृहकर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती जे मंडळाचे जे मुख्य अधिकारी आहेत, विशाल राठोड सर यांनी ही दिलेली आहे. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. आणखी खूप सारी माहिती त्यांनी दिलेली आहे, की तुम्हाला प्रोसिजर कशी असणार आहे, ते पण पुढे आपण पाहणार आहोत. म्हणजे यांना सुद्धा जे म्हाडाचे अधिकारी आहेत, राठोड सर यांनी सुद्धा परमिशन दिलेली आहे. त्यांना स्वीकृतीपत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे. म्हाडा कोकण मंडळाच्या ज्या पी-एम-ए योजनेनुसार 25 लाखांपर्यंतच्या घरांसाठी 4% व्याजाने गृहकर्ज उपलब्ध करण्याची तरतूद केंद्र सरकारने सुद्धा केलेली आहे. बघा, प्रधानमंत्री आवास योजनेचं जर तुम्हाला घर घ्यायचं आहे, तर केंद्र सरकारची सुद्धा एक स्कीम आलेली आहे. म्हणजे तुम्हाला केंद्र सरकारकडून सुद्धा 4% व्याज दराने तुम्हाला होम लोन मिळवून देणार आहेत. मात्र कोकण मंडळातील घरांसाठी अर्जदारांना, इच्छुकांना कोणत्याही बँकेकडून 25 लाखांसाठी घरांसाठी 4% व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जात निदर्शनास आलेले आहेत. तुम्हाला होम लोन करण्यासाठी जे केंद्र सरकारची एक स्कीम आहे, की तुम्हाला त्याच्यामध्ये काही एक लिमिट आहे. म्हणजे एक आकडा आहे. आय थिंक मला वाटते 8,00,000 जर तुम्ही 25,00,000चं लोन केलं 8,00,000साठी 4% व्याजदराने तुम्हाला होम लोन मिळते. अशी त्यांची केंद्र सरकारची स्कीम आहे. मला त्याची पूर्ण माहिती नाही, पण जस्ट सोशल मीडियामध्ये मी बघितलेलं ऐकलेलं आहे. तर याच्यामध्ये जर आतापर्यंत पण अशी कोणतीही प्रकारची राष्ट्रीयकृत बँक आतापर्यंत होम लोन करून देत नाही. असे सुद्धा या बातमीमध्ये सांगितलेलं आहे आणि आतापर्यंत मला कोणीही असं कॉन्टॅक्ट वगैरे सुद्धा केलेले नाही, कमेंट सुद्धा केलेली नाही. म्हणजे याचा अर्थ करून देत नाही. पण आता कोकण म्हाडा मंडळ हे याच्यासाठी पुढे आलेलं आहे. त्यामुळे पी-एम-ए-वायची अनेकांना घरं परवडत नसल्याचे इच्छुकांनी या घरांकडे पाठ फिरवत आहे. मात्र आता कोकण मंडळातील पी-एम-ए-वाय योजनेतील घरांसाठी अर्जदारांना 4% व्याज दराने गृहकर्ज नियुक्त संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता जी 8,000 घरे विकली जातील, अशी मंडळाला आशा निर्माण झालेली आहे. जर कोणालाही जर घर घ्यायचं असेल, तर तुम्ही घर घेऊ शकता. ज्यांचं जे बजेट कमी आहे, त्या बजेटनुसार तुम्ही घर घेऊ शकता. 4% व्याज म्हणजे खूप कमी आहे. आजच्या काळामध्ये कोणतीही संस्था 4% व्याज दराने तुम्हाला होम लोन करून देत नाही. ना पर्सनल लोन देत नाही आणि होम लोन देत नाही. जर तुम्ही ॲक्युरसी जर काढली, जर 25,00,000चं होम लोन केलं, जर राष्ट्रीयकृत बँकेकडून जर तुम्हाला जर 8% नी जर लोन करून दिलं 20 वर्षासाठी, जर तुम्हाला 25,00,000चे 20-25,00,000च्या जवळपास जो आकडा आहे, तो 55 ते 60,00,000च्या दरम्यान जातो. पूर्ण 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही टोटल इंटरेस्ट रेट वगैरे जर काढला तर. पण तुम्ही जर हाच जर 25,00,000चं जर घर घेतलं आणि तुम्हाला 4% जर म्हटलं, तर जवळपास तो 35 ते 40,00,000 म्हणजे तुम्हाला 10 ते 15 लाख होम लोनच्या पूर्ण जे इन्स्टॉलमेंट आहेत,
जे तुम्ही करणार आहेत, त्याच्यावरती तुम्हाला बेनिफिट मिळणार आहेत. म्हणजे असं आहे म्हाडा मंडळातील ज्यांना या लोकेशनला जर घर घ्यायचे असेल, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओ नंतर तुमच्या मनामध्ये जर काही या योजनेबद्दल जर काही प्रश्न निर्माण झाले असेल, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा एक आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.